आता आपण बॉक्स प्लेट करणार आहे, त्यासाठी उंचीमधून 15 इंच मिसळणार आहे आणि आपली टोटल उंची आहे 50 इंच वजा 15 इंच करणार आहे, म्हणजे आपले उत्तर येतात ते 35 इंच. 35 इंचचं आपण मार्किंग करून घेणार आहे आणि त्याच्यावरती 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 36 वरती संपूर्ण साडीचा राहिलेला पार्ट घेतलेला आहे मी. आता त्याच्यावरती मार्किंग करून घेत आहे. सर्वप्रथम मी साडीला 4 पदरामध्ये फोल्ड केलेला आहे, जेणेकरून एक साथ आपल्याला कटिंग करायला सोपे पडेल. आता आपण हा वरचा पार्ट कट करून घेऊया. आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊया. या पद्धतीने कड्याने शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण संपूर्ण फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपण बॉक्स प्लेटची किती इंचाच्या पाडायच्या आणि ते बघूया. आता आपण प्लेट घेणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचंय. 2 इंचाचं सोडून द्यायचं आहे पुढे आणि त्याच्या पुढे 5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचंय. इथून परत 1.5 इंचाचं मार्किंग सोडायचं आहे अंतर. त्याच्यानंतर परत 5 इंचाचं करायचं आहे. 5 इंचावरती मार्किंग करायचे आहे. परत 1.5 इंचाचं अंतर सोडायचं आहे आपण आणि परत 5 इंचाचे करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया. सर्वप्रथम आता आपण प्लेट करण्यासाठी जे 5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे ते अंतर दोन्ही साईडची टोक जॉईन करायचे आहेत. मी दाखवते त्याप्रमाणे. हे बघा, या पद्धतीने. आणि इथे एक नॉच द्यायचा आहे. आता सर्वप्रथम आपण हे नॉच आणि हे नॉच पासून एक शिलाई मारून घेणार आहे 4 ते 5 इंचाची उभी. 4 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आपण. इथपर्यंत शिलाई पॅक करायची आहे. आता आपण जी शिलाई मारली आहे त्याच्या सेंटरला या पद्धतीने असं प्रेस करायचं आहे. आपली बॉक्स प्लेट तयार होतीये. याच पद्धतीने आपण सर्वीकडून तयार करायची. आता वरच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे आपली बॉक्स प्लेट पॅक होऊन जाईल. हे बघा, या पद्धतीने. आता अजून एक मी तुम्हाला दाखवते. 5 इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे. तिथून एक पहिले सर्वप्रथम नॉच टाकायची आहे, नंतर शिलाई मारायची आहे 4 ते 5 इंचावरती.
नंतर फॅब्रिकला मधल्या साईडने समान अंतरावरती एक करून वरून शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने वरच्या साईडने शिलाई मारायची. अशा पद्धतीने आपण सर्व बॉक्स प्लेट रेडी करून घेणार आहे. आपले प्लेट टाकून झालेले आहेत सर्व. आता आपण खालचा घेर वरच्या अप्पर पार्टला जॉईन करून घेणार आहे. आता आपण खाली आपला वरचा पार्ट म्हणजे अप्पर पार्ट ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण घेराचा पार्ट ठेवणार आहे. या पद्धतीने सरळ बाजू सरळ बाजूने करणार आहे आणि उलट बाजू उलट बाजूने करून घेणार आहे. या पद्धतीने ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहे. संपूर्ण सुरुवात करूया. चला, संपूर्ण राऊंडना शिलाई मारून घ्यायची आहे आपण. या पद्धतीने आपले संपूर्ण घेर जॉईन करून झालेला आहे. मी तुम्हाला सरळ करून दाखवते. या पद्धतीने आपलं समोरचं पार्ट दिसत आहे. आता आपण साईडची शिलाई करून घेऊया. साईडने शिलाई मारून घेऊया. या पद्धतीने आपला ड्रेस रेडी झालेला आहे.